नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. सो हा व्लॉग असेल उज्जैनचा. सो उज्जैनमध्ये 3 डेज होते मी. तिथे मी काय काय एक्सप्लोअर केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो हे आहे खजराना गणपती मंदिर, जे आहे इंदौरमध्येच आहे. सो खूप छान मंदिर आहे हे, नक्की विजिट करा. ॲक्च्युली हे इथे विश मागितलेले पूर्ण होतात. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जाऊन जेव्हा आपण विश मागू ना, तेव्हा आपल्याला स्वस्तिक जे असते ते उलटं काढायचं असतं. आणि जेव्हा केव्हा आपली विश पूर्ण होईल तेव्हा ते जाऊन आपल्याला स्ट्रेट काढायचं असतं. असं काहीतरी आहे. आता आतमध्ये जाईल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते. हे एंट्रन्स आहे मंदिराचं आतमध्ये जाण्यासाठी. सो पाहू शकता, खूप छान मंदिर आहे. तसं हे एंट्रन्स होतं. इथून आत गेलो की आपल्याला फुल मंदिर दिसून येतं. तिथे मंदिरात आरती चालली होती हनुमानची जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा. हे एंट्रन्स इथून दर्शनासाठी एंट्री आहे. हे पाहू शकता. गणपती खूप छान आहे आणि प्रसन्न वाटतं तिथे. आणि मोस्टली पीपल इथे याकरताच येतात की बेबीसाठी, की ज्यांना बेबी नसेल होत तर इथे येऊन ते विश करतात. आपण काय म्हणतो, नवस करतात. आणि मग ते नवस पूर्ण करण्यासाठी ते रिटर्न येतात. भरपूर अशी गर्दी होती तिथे. असं नाही आहे की कोणच नसतं, की खूप गर्दी असते तिथे. मला तिथे त्या मंदिरात हे बांधायला दिलं होतं. ॲक्च्युली त्यांनीच बांधलं होतं. हे पाहू शकता. जिथे कुठे बघाल तिथे चंदनने असे उलटे स्वस्तिक काढलेले आहेत तिथे. हे एक मंदिर खूप छान होतं तिथे. आणि भरपूर असे मंदिर आहेत. जसं आपण आपल्या पुण्यामध्ये स्वामीनारायण टेम्पलला आहे की भरपूर आहेत, तसंच आहे इथे पण. सो मी पण काढलं होतं उलटं स्वस्तिक. अँड whenever you will go you have to make it properly straight. सो हे होतं ते मंदिर. इथे ॲक्च्युली तिथे चंदन ठेवलेलं असतं आणि जर का तिथे दिसत नसेल तर आपल्याला मंदिरात जाऊन ते घ्यावं लागतं आणि काढावं लागतं. खूप छान छान मंदिरं होती तिथे आतमध्ये. सगळे देवदेवता होते तिथे. आणि हे पाहू शकता, ज्यांची विश असेल ते ज्याच्या हिशोबाने ते देत असतील. सो इथे बाळाच्या वजनाचं असं काहीतरी दान करायचं असं त्यांनी बोललेलं असेल मे बी, म्हणून त्यांनी केलेलं आहे. बट खूप गर्दी होती ते पाहण्यासाठी. पाहू शकता इथे स्मॉल बेबी ठेवलेला आहे साईडला. आणि वन साईड जे त्यांना दान करायचं आहे त्या गोष्टी ठेवलेल्या आहे. सो खूप प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे हे. नक्की व्हिजिट करा. ज्यांना माहीत नसेल, कोणाला बेबी प्रॉब्लेम्स असतील, सो नक्की व्हिजिट करा. इंदौरमध्ये आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.